जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आलो बालाजी मोटर्समध्ये। बालाजी मोटरचा जो स्टॉक आहे, एक नंबर कंडिशन गाड्या इथं अवेलेबल असतात। स्टॉक बी जो आहे खूप मोठा स्टॉक आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात। यांच्याकडे बोलेरोपासनं तर एर्टिगापासनं तर वेगनार अशा सगळ्या टाईपच्या गाड्या तुम्हाला ह्या शोरूमवरती भेटणार आहेत। तर चला मित्रांनो, ह्या शोरूमचे ऑनर जे आहे व्यवहारे साहेब, आपण त्यांच्यासोबत बोलून ह्या गाड्याबद्दल माहिती घेऊ। जय महाराष्ट्र व्यवहारे साहेब। जय महाराष्ट्र सर्वांना। मी विनोद व्यवहारे, बालाजी मोटरचा ऑनर। माझं सिडको N5 मध्ये औरंगाबाद येथे सेकंड हँड सेल परचेस कारचा बिझनेस आहे 2006 पासून, जळगाव रोडला N5। तर आपल्याकडं लोन आणि एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे। आपल्याकडं कमीत कमी 25-30 गाड्याचा स्टॉक असतो। सगळ्या गाड्या असतात आपल्याकडे, कमर्शियल गाड्या असतात, XU गाड्या असतात, कार सेगमेंटमध्ये गाड्या असतात, हॅशबॅकमध्ये गाड्या असतात आणि आपल्याकडं कमी चाललेल्या गाड्या असतात आणि सगळ्या फार्मास्युटिकल कंपनीच्या गाड्या असतात, मॅनेजर लेवलच्या CEO लोकांच्या गाड्या यूज केलेल्या, कमी चाललेल्या गाड्या आणि चांगल्या कंडिशनमधल्या गाड्या असतात। तुमच्याकडे जो स्टॉक आहे गाड्याचा, हा तुम्ही बाहेरून कोणाकडनं न घेता हा सगळा गाड्या असतात आपल्याकडे कंपनीच्या। कंपनीच्या मॅनेजर लोकांच्या लेवलच्या लोकांनी वापरलेल्या, फार्मास्युटिकल कंपनी झालं, सीड कंपनी झालं, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स LG इलेक्ट्रॉनिक्स कंपनी झालं, या सगळ्या कंपनीच्या गाड्या असतात आपल्याकडं। गाड्याबद्दल आता माझ्याकडे सध्या बोलेरो आहे MH12 PC 7926। ही आहे बोलेरो SLX पॉवर प्लस। हिच्यामध्ये फ्युचर्स आहे AC, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो। आणि याच्यात ही जी ओल्ड बोलेरो आहे, ही नवीनमध्ये आलेली बोलेरो आहे। ही बोलेरो पॉवर प्लस आहे, जी की तिचं मायलेज 16-17 पर्यंत मायलेज देते। हिचे 4ही टायर नवीन आहेत। गाडी व्हाईट कलरला आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे, कुठं डेंट नाही, कुठं पेंट नाही आणि फर्स्ट ओनर गाडी आहे। इन्शुरन्स कॉम्प्रेशो आहे फुल आणि कमी चाललेली गाडी आहे। हिची 79,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे। व्हाईट कलर आहे, सगळे टायर नवीन आहेत, चांगल्या कंपनीची, चांगल्या याची गाडी आहे। ह्या गाडीची ऑफर आहे 7.5 लाख रुपये, आपल्याला द्यायची 7.25 लाख रुपयाला फायनल। ऑनर फर्स्ट ओनर गाडी आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट गाडी आहे दुसरी MH12 NE 9371। ही आहे बोलेरो ZLX टॉप मॉडल। हिच्यात फ्युचर्स आहेत AC, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो, रिअर वायफर आणि फर्स्ट ओनर गाडी आहे। 4ही टायर 5ही टायर नवीन आहेत गाडीचे। गाडी ही पण 80-82,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे, कमी चाललेली आणि डिझेल वर्जन आहे। ही पण 15-16चं ॲव्हरेज देते, चांगली गाडी। ही पण फार्मास्युटिकल कंपनीची गाडी आहे आणि हिची किंमत आहे 7,10,000 रुपये। ही गाडी द्यायची आपल्याला 6,85,000 रुपयाला फायनल। व्यवहारे साहेब, तुमचं जे शोरूमची स्टार्टिंग होती, म्हणजे तुम्ही सुरुवात ही कधी? मी 2006 पासून सुरुवात केलेली आहे। 2006 पासून सेकंड हँड कारचं स्टार्ट केलेलं। हो, म्हणजे आता 2006 पासून म्हटल्यावर आता तुम्ही 13-14 वर्षापासून गाड्याचा व्यवसाय करता, विकायचा। हो, तर तुमचा बिझनेस खूप चांगलेला असेल। लोकल गाडी खरेदी करता? नाही, माझ्याकडं नागपूर, भंडारा, जळगाव, त्याच्यानंतर जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, पुणे, त्यानंतर बारामती, दौंड, सिल्लोड अशा प्रत्येक बाहेरून शहरातून लोक येऊन गाड्या घेऊन जातात माझ्याकडून। कारण की कमी चाललेल्या गाड्या असतात आणि फार्मास्युटिकल कंपनीच्या गाड्या असतात। माझ्याकडे ओनरची गाडी खूप कमी असते, माझ्याकडे सगळ्या कंपनीचा स्टॉक असतो टोटल। व्यवहार साहेब, आता येऊया नेक्स्ट गाडीवर।
आता आपली आहे तिसरी MH40 AR 6691. ही पण बोलेरो आहे ZLX टॉप मॉडेल. हे 2016चं मॉडेल आहे आणि हिची प्राईस आहे 7,10,000 रुपये. आपल्याला 6,85,000 रुपयाला द्यायची. ही जी गाडी आहे टॉकिंग मॉडेल आहे. ह्या गाडीत AC, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो, लेदर सीट कवर, कंपनी म्युझिक सिस्टम, रियर वायफर आणि व्हाईट कलरची गाडी आहे. कमी चाललेली आणि चांगली गाडी. ही पण फार्मास्युटिकल कंपनीची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. इन्शुरन्स कॉम्प्रेशिओ आहे. व्यवहार आहे साहेब. नेक्स्ट गाडी कोणती? नेक्स्ट दुसरी आहे माझ्याकडं स्कोडा लोरा, जिचा नंबर आहे MH01BB 3795. स्कोडा लोरा एम्बिएंट मॉडेल आहे हे आणि गाडी खूप कमी चाललेली, 70,000 किलोमीटर चाललेली आहे. कंपनी हिस्ट्री आहे. त्याच्यानंतर गाडीची स्टेपनी नवीन आहे, चारही टायर नवीन आहे, कंपनी म्युझिक सिस्टम आहे, गाडीचा सिल्वर कलर आहे आणि एअरबॅग आहे. या गाडीत कमी चाललेली गाडी. हिची ऑफर आहे 5.25 लाख रुपये. 4,85,000 रुपयामध्ये आपल्याला फायनल करायची गाडी शोरूम हिस्ट्री आहे आणि सेकंड ओनर आहे ही गाडी. व्यवहार साहेब याच्यानंतर दुसरी गाडी कोणती? दुसरी आहे माझ्याकडे इनोवा क्रिस्टा 2.4. ही आहे MH20 EG 2997. हे मॉडेल आहे 2,02,2016चं. हिचे चारही टायर नवीन आहे, व्हाईट कलर आहे. गाडी सेकंड ओनर आहे. ही गाडी कमी चाललेली आहे आणि चांगली गाडी आहे आणि ही गाडीची ऑफर आहे 15,75,000 रुपये. ही गाडी आपल्याला द्यायची आहे फायनल 14,85,000 रुपये. गाडीला अलॉय व्हील आहे, AC आहे, पॉवर स्टिअरिंग आहे, एअरबॅग आहे, पॉवर विंडो आहेत. कमी चाललेली गाडी आणि चांगली गाडी आहे आणि लोकल पासिंग औरंगाबाद पासिंग गाडी आहे. व्यवहार साहेब याच्यानंतर कोणती गाडी दाखवतो? याच्यानंतर दाखवतो मी तुम्हाला लिनिया दाखवतो 2012ची. ही आहे MH12 JC 5897 नंबरची गाडी आहे. लिनिया 2012. ही टॉप एंड मॉडेल गाडी आहे. इमोशन पॅक मॉडेल आहे. 2012ची गाडी आहे. चारही टायर नवीन आहे. गाडीला अलॉय व्हील आहे, एअरबॅग आहे, AC, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो आहे आणि फर्स्ट ओनर गाडी आहे. कॉम्प्रेसिव्ह इन्शुरन्स आहे आणि व्हाईट कलर आहे गाडीचा, पुन्हा पासिंगमध्ये. गाडीला अलॉय व्हील वगैरे सगळं आहे. चांगली गाडी आहे. या गाडीची ऑफर आहे 2,75,000 रुपये. ही गाडी आपल्याला 2,60,000 रुपयात फायनल करायची. गाडीला 20चं ॲव्हरेज आहे आणि डिझेल गाडी आहे. सिंगल ओनर गाडी आहे. व्यवहार साहेब एक विचारायचं होतं लोन बद्दल. हां, लोनची प्रोसेस म्हणजे कशी असते त्याबद्दल थोडं सांगता का तुम्ही? म्हणजे लोनसाठी काय डॉक्युमेंट वगैरे लागतात? लोनसाठी आपल्याला इन्कम प्रूफ लागतो, बँक स्टेटमेंट लागतं, IT रिटर्न लागतं आणि जर कमर्शियलमध्ये तुम्ही बोलेरो वगैरे घेतले तर 7/12वर पण लोन होऊन जातं. आता येऊया नेक्स्ट गाडीवर. बरं, आता दुसरी गाडी आहे MH12 AC 8130. ही आहे लिनिया इमोशन पॅक 2014चं मॉडेल. ही गाडी सिंगल ओनर आहे. गाडीचा रेड कलर आहे. गाडीला अलॉय व्हील, AC क्लायमेट कंट्रोल, 2 एअरबॅग, त्यानंतर गाडीचे चारही टायर नवीन आहे, सेंट्रल लॉकिंग आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे. ह्या गाडीची ऑफर आहे 3.25 लाख रुपये. ही गाडी द्यायची आपल्याला 2,85,000 रुपयात फायनल. नेक्स्ट गाडी आहे सेलिरो. ही गाडी आहे 2016ची VXI टॉप मॉडेल ॲटोमॅटिक. ही गाडी द्यायची आपल्याला. ह्या गाडीत फ्युचर्स आहेत AC, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो. 2016चं मॉडेल. या गाडीची ऑफर आहे 4,10,000 रुपये. 3,85,000 रुपयामध्ये द्यायची. गाडीचा ग्रे कलर आहे. याच्यानंतर माझ्याकडं आहे MH31 नागपूर पासिंगमध्ये. MH31 FA 1278. ही गाडी आहे स्विफ्ट FIDE आहे, व्हाईट कलरमध्ये. गाडीचे 5ही टायर नवीन आहेत. गाडीत AC, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो, त्यानंतर एअरबॅग आणि कमी चाललेली गाडी आहे. 80,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. सेकंड ओनर आहे. ही फार्मास्युटिकल कंपनीची गाडी आहे. चांगले शोरूम हिस्ट्री आहे गाडीची. कमी चाललेली गाडी आहे. ही गाडीची ऑफर आहे 5,75,000 रुपये. आपल्याला 75,000 रुपये फायनल आपल्याला 5.5 लाख रुपयामध्ये द्यायची. तर मित्रांनो, फायनल जे किमती सांगितल्या भाऊने ऑफर सोबत फायनल किंमत सांगताय. याच्यानंतर तुम्ही फोन करून किंवा शोरूमला येऊन याच्यामध्ये कुठेही कमी होणार नाही. फायनल आहे हे लक्षात घेणे गरजेचं आहे. भाऊ नेक्स्ट गाडी आहे माझी MH48 BH 4076. ही आहे आर्टिगा. ही गाडी आहे 2019ची न्यू लुकमधली गाडी आहे.
ह्या गाडीमध्ये 2 एअरबॅग आहेत, AC, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो आहे, गाडीचा व्हाईट कलर आहे, चारही टायर चांगल्या प्रकारचे आहेत, नवीन टायर आहेत चारही पण. या गाडीची ऑफर आहे 11 लाख रुपये, आपल्याला 10,30,000 रुपयात फायनल द्यायची गाडी आहे. व्यवहार साहेब, एखाद्या कस्टमरनं तुमच्याकडनं गाडी घेतली 7 लाख रुपयाची, तर त्याला किती डाऊन पेमेंट करावं लागतं? उदाहरणार्थ आता माझ्याकडे कस्टमरनी 7 लाख रुपयाला बोलेरो फायनल केली, तर तुम्हाला विचारायचं पेमेंट कंडिशन कशी राहील. पेमेंट मला कॅश बी चालेल, RTGS बी चालेल. दुसरा मुद्दा, कस्टमरला जर लोन करायचं असेल, लोन जर करायचं असेल तर कस्टमरचे डॉक्युमेंट घेऊन आपण लोन पण करून देऊ. आपल्याकडे लोनची पण सुविधा आहे. माझ्याकडे सगळ्या बँकेचे DSA आहे, HDFC, ICICI बँक, चोलामंडलम, हिरो फायनान्स, सगळ्या फायनान्स कंपनीचे माझ्याकडे DSA आहे. मी लोन करून देऊ शकतो. औरंगाबादमध्येच नाही, औरंगाबादच्या बाहेर पण, महाराष्ट्रात कुठेही लोन करून देऊ शकतो मी, काय अडचण नाही लोनची. व्यवहार साहेब, धन्यवाद. बरेच जण मला कमेंट करून ह्या प्रश्नाबद्दल बोलत होते की डाऊन पेमेंट आणि लोनच्या प्रोसेसबद्दल सांगा, तर तुम्ही खूप छान आणि सुंदर व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट, परत माझ्याकडे एक्सचेंज सुविधा बी उपलब्ध आहे. तुम्हाला तुम्हाला एखादा उदाहरणार्थ माझ्याकडून बोलेरो घेतली आणि तुमची डिझायर आहे, तर तुमची डिझायर देऊन मी तुम्हाला बोलेरो बी देऊ शकतो. माझं एक्सचेंजचं पण काम आहे. व्यवहार साहेब, आता आपण कुठल्या गाडीकडे वळणार आहोत? आता आपण पाहणार आहोत आर्टिका MH12 NX 3785. आर्टिका सिल्वर कलर आहे. हे मॉडेल आहे 2017चं VDI मॉडेल. आर्टिका 2017 मायक्रो हायब्रिड गाडी आहे. गाडीत एअरबॅग आहे आणि हे मॉडेल 2017चं आहे. चारही टायर नवीन आहेत गाडीचे. गाडी 65,000 किलोमीटर चाललेली आहे. सिल्वर कलरची फर्स्ट ओनर गाडी आहे आणि सगळे शोरूम हिस्ट्री आहे गाडीची. ह्या गाडीची किंमत ठेवली आहे आपण 7,90,000 रुपये. तर ही गाडी आपल्याला फायनल 7,60,000 रुपयात द्यायची. लोन जर असेल कस्टमरला तर लोन करून द्यायची बी सुविधा आहे आपल्याकडं, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट गाडी आहे आपल्याकडं रिट्स VDI MH12 LP 2556. ही 2015ची गाडी आहे, रिट्स VDI. आणि ह्या गाडीचा व्हाईट कलर आहे, चारही टायर नवीन आहे, सिंगल ओनर आहे. गाडी 82,000 किलोमीटर चाललेली आहे. पुणा पासिंगमध्ये गाडी आहे. शोरूम हिस्ट्री आहे. गाडीचं 20 मायलेज आहे आणि डिझेल गाडी आहे आणि कमी बजेटमध्ये गाडी आहे. 4.5 लाख रुपये ऑफर आहे. 4,20,000 रुपयात आपल्याला सोल्ड करायची ही गाडी. तर कोणती गाडी? याच्यानंतर आहे माझ्याकडे डिझायर टॅक्सी मॉडेलमध्ये MH12 NB 4494. ही आहे डिझायर 2016ची टूर मॉडेल, टॅक्सी मॉडेल आणि कमी बजेटमध्ये गाडी आहे. ही गाडी फक्त द्यायची आपल्याला 3.25 लाख रुपये. आपली ऑफर आहे. या गाडीचे चारही टायर नवीन आहे. 1,10,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. पुणा नंबरमध्ये आहे. पेपर सगळे व्हॅलिड आहेत 3 महिने अजून. टॅक्स, पासिंग, इन्शुरन्स हे सगळं व्हॅलिड आहे 3 महिने. गाडीत AC आहे, पॉवर स्टिअरिंग आहे, पॉवर विंडो आहे आणि आपण ह्या गाडीची किंमत ठेवली फक्त 3.25 लाख रुपये. आणि ही गाडी फक्त आपल्याला फायनल द्यायची 2,85,000 रुपयात. सिंगल ओनर गाडी. पेपर सगळे 3 महिने व्हॅलिड आहेत पेपर. गाडीचे टायर नवीन आहेत. चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे. व्यवहार साहेब, एक प्रश्न होता. बरेचसे सबस्क्रायबर व्ह्युअर्स कमेंट करून विचारतात की जेव्हा आम्ही गाडी वगैरे खरेदी केली तर हे हां, मला आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं ते. तुमचं जे म्हणताय गाडी ट्रान्सफर कशी होणार. पहिली NOC यायची, कुठली बी गाडी असो, बॉम्बे असो, पुणा असो किंवा कुठलंही शहर असो. एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात NOC आणायचा कायदा होता पहिले हा. तर तो GR आता गव्हर्नमेंटनी रद्द केला आहे. त्याच्यामुळं आता पुण्याची जर गाडी असेल तर ती औरंगाबादमध्ये ट्रान्सफर होऊ शकते किंवा अदर शहरात, जालन्यात होऊ शकते, पुण्या शहरात होऊ शकते. याच्यासाठी काय लागतं? आधार कार्ड, पॅन कार्ड, बस. NOCची गरज नाही. आता तुम्ही कुठल्याही गावात गाडी ट्रान्सफर करू शकता. आणि ट्रान्सफर फक्त 2,000 रुपयात, 1,500 रुपयात गाडी ट्रान्सफर होती. गाडीला फक्त हे डॉक्युमेंट सबमिट करायचे, पॅन कार्ड, आधार कार्ड, बाकी काही प्रॉब्लेम नाही. 10-12 दिवसाचं प्रोसिजर असतं. 10-12 दिवसात गाडी ट्रान्सफर होऊन जाते. खूप छान माहिती दिली व्यवहार साहेब. आता आपण येऊ या गाडीवरती. तर आता नेक्स्ट गाडी कुठली आहे? आता नेक्स्ट गाडी आहे MH02 BD 8810. ही बजेट कार आहे. वॅगनार VXI टॉप मॉडेल 2007ची गाडी. रेड कलरमध्ये गाडी. गाडीचे चारही टायर नवीन आहेत. गाडी सेकंड ओनर आहे. गाडी ही द्यायची फक्त आपल्याला 1,55,000 रुपयात. आणि गाडीत AC, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो आहे. चांगल्या प्रकारची गाडी आहे आणि बजेट गाडी आहे. 1,55,000 आपली ऑफर आहे. आपण 1,45,000 रुपयात फायनल सोल्ड करणार ही गाडी रेड कलरमध्ये. व्यवहार साहेब, याच्यानंतर कुठली गाडी? आता याच्यानंतर माझ्याकडे आहे क्रेटा MH12 PT 64
2020 नंबरची क्रेटा आहे. हे मॉडल आहे 2017चं मॉडल आहे. आर्टिका आपलं क्रेटा SX टॉप मॉडल बटन स्टार्ट. या गाडीची ऑफर आहे 10,50,000 रुपये. या गाडीत सगळे फीचर्स आहेत. AC, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो, अलॉय व्हील आणि बटन स्टार्ट गाडी आहे. या गाडीची ऑफर आहे 10,50,000 रुपयाची. आपल्याला 10,20,000 रुपयात फायनल द्यायची. गाडीचा कलर आहे ग्रे. गाडी सेकंड ओनर औरंगाबाद आहे आणि डिझेल व्हर्जन आहे. मी दुसरं सांगतो, माझं पुण्यामध्ये पण कात्रजला विहान मोटर्स म्हणून आहे. तिथं जर कुणी गाडी घेतली तर आपण फटफटी बाबामार्फत तर त्यांना स्पेशल डिस्काउंट देऊ. तसंच माझं येवल्यामध्ये पण आहे मोडचे मोटर्स म्हणून. तिथं बी कुणी गाडी घेतली तर आपण त्यांना फटफटी बाबामार्फत तर आपण त्यांना स्पेशल डिस्काउंट देऊ. फटफटी बाबा यांनी आमच्या शोरूमला वेळ दिल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जर कुणी फटफटी बाबामार्फत आमच्याकडून जर गाडी घेतली तर त्यांना स्पेशल डिस्काउंट देण्यात येईल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ होता हा बालाजी मोटर्स कार शोरूमचा व्हिडिओ होता. भाऊनी खूप छान अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. जी माहिती आजपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही अशी माहिती सुद्धा भाऊनी सांगितली आपल्याला. तर आजचा जो व्हिडिओ होता हा इथपर्यंतच होता. याच्यानंतर बी भाऊकडे आपण बरेचसे व्हिडिओ कव्हर करू. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.